नमस्कार मित्रांनो, तू माझा होशील ना भाग 1. काही गोष्टी आयुष्यातून कधीच वजा होत नाही. जसा की कॉलेजचा तो पहिला पाऊस, कॅन्टीनचा तो चहा आणि कुणाची तरी पडलेली ती पहिली नजर. आपण कितीही मोठे झालो तरी कॉलेजचे ते दिवस मनात नेहमी ताजे राहतात. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे असाच एक गोड प्रवासावर, जिथे मैत्री तर होती, पण त्या मैत्रीच्या मागे लपलेला एक अथांग प्रेमही होतं. ही गोष्ट आहे स्वरा आणि आरवची. स्वरा दिसायला अगदी साधी, डोळ्यावर चष्मा, डोक्यावर अभ्यासाचे विचार आणि मनात खूप साऱ्या स्वप्नांची गर्दी. तिच्यासाठी कॉलेज म्हणजे फक्त अभ्यास आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करणे. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. स्वरा स्वतःची पुटपुटत, बापरे, किती गर्दी आहे इथे. रूम नंबर 103 कुठे असेल? कुणाला विचारावं? तेवढ्यात मागून एक मुलगा धावत येतो. त्यांच्या खांद्यावर बॅग आहे आणि तो मित्राशी हसत हसत बोलत मागे पाहत धावतो. तो मुलगा म्हणजे आरव. आरवचा धक्का थेट स्वराला लागतो. स्वरा रागाने आणि डचकून, अरे यार, बघून चालता येत नाही का? डोळे कुठे आहे तुमचे? आरव लगेच खाली वाकून पुस्तके उचलतो. ओ हो, आय एम सो सॉरी. खरंच माझं लक्ष नव्हतं. मित्राच्या नादात जरा घाई झाली. आरव खाली पडलेली स्वराची निळ्या रंगाची डायरी उचलतो. ती डायरी देताना दोघांचे हात एकामेकांना स्पर्श करतात. आरव स्वराच्या डोळ्यात पाहतो. तिचे रागीट पण निष्पाप डोळे पाहून आरव तिथेच 2 सेकंड स्तंभ होतो. स्वरा डायरी हातातून ओढून घेतो. थँक्स, पण पुढच्या वेळी जरा समोर बघून चालत जा. स्वरा तरातरा निघून जाते. आरव तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत राहतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक लहानसं हसू येतं. मित्र 1 रोहन, काय रे आरव, कुठे हरवलास? मगासापासून चहाचा कप हातात धरून बसलास. चहा थंड झाला. आरव लाजत दूर बघत, अरे काही नाही रे. मगाशी कार्डिओआरमध्ये एक मुलगी भेटली, म्हणजे माझा धक्का लागला तिला. मित्र 2 सुमित म्हणतो, हो हो, म्हणजे पहिल्याच दिवशी आमच्या भाईचं विकेट पडली की काय? कोण होती ती? आपल्याला क्लासची आहे का? आरव म्हणतो, मला नाही माहीत रे, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. खूप राग होती ती. पण तरीही आरव कॉलेजचा स्टार क्रिकेटर होता. कॉलेजमधला क्रिकेट मुली त्यांच्यावर लाईन मारायचा. पण आरवचं मन मात्र त्या पहिल्याच्या भेटीत एका अनोळखी मुलीमध्ये गुंतलं होतं. त्याला तिचं नाव माहिती नव्हतं, पण तिची ही निळी डायरी त्याच्या मनात घर करून गेली होती. 2 दिवस निघून गेले. आरवने संपूर्ण कॉलेजमध्ये त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठेच दिसली नाही. अखेर 3ऱ्या दिवशी आरव थकून लायब्ररीमध्ये गेला आणि तिथे त्याला ती दिसली. आरव लायब्ररीमध्ये येतो आणि स्वराला पाहतो. तो हळूच तिच्या समोरच्या टेबलावर जाऊन बसतो. स्वराचे लक्ष लिहिण्याचे असते. आरव मुद्दाम खोकतो. आरव हळू आवाजात, हॅलो, ओळखलत का? तो कार्डिओआरमधला आंधळा मुलगा मीच. स्वरा डचकून वर पाहते. आरवला समोर पाहून आधी ती चिडते, पण नंतर तिचा राग थोडा कमी होतो.
स्वरा हळू आवाजात, हां ओळखलं. इथे लायब्ररीमध्ये पण धक्का मारायला आलात की काय? आरव कान पकडत हसून, अरे नाही बाबा. कान पकडून माफी मागतो. पुन्हा तसं नाही होणार. बाय द वे, मी आरव, सेकंड इयर BCom. आणि तुम्ही? स्वरा म्हणते थोडं थांबून. डायरी बंद करत, मी स्वरा, फर्स्ट इयर. आरव म्हणते खूप छान नाव आहे. आणि त्या दिवशी मी खरंच सॉरी. त्या डायरीत काही महत्त्वाचं होतं का? खराब नाही झाली का? स्वरा डायरीकडे पाहत थोडी भावूक होतं. नाही, ठीक आहे ती. ही डायरी माझ्यासाठी खूप खास आहे. यात मी माझ्या मनातल्या गोष्टी लिहिते, ज्या मी कुणाला सांगू शकत नाही. त्या दिवशी आरव आणि स्वरामध्ये बऱ्याच गप्पा झाल्या. स्वराची अभ्यासू वृत्ती आणि आरवचा मनमोकळा स्वभाव एकामेकापेक्षा अगदी वेगळे होते. पण म्हणतात ना, अपोजिट ॲक्टर्स. विरुद्ध गोष्टी एकामेकाकडे आकर्षित होतात. स्वरालाही आरवचा स्वभाव आवडला लागला होता. स्वरा कॉलेजच्या गेटबाहेर जाते. ती रिक्षाची वाट पाहत उभी असते. तेवढ्यात तिला आठवतं की तिची निळी डायरी लायब्ररीच्या टेबलावरच राहिली आहे. स्वरा घाबरून, बाप रे, माझी डायरी मी टेबलावरच विसरले. स्वरा धावत मागे जाते. लायब्ररीमध्ये टेबलावर डायरी नसते. तिथे आरव उभा असतो आणि त्याच्या हातात ती निळी डायरी असते. आरवने ती डायरी उघडलेली असते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर असतात. स्वरा घाबरत ओरडत, आरव, ती डायरी बंद कर. प्लीज वाचू नकोस ती. आरव डायरीतून मान वर करतो. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच प्रश्न असतो. तो स्वराकडे बघतो आणि म्हणतो, आरव, स्वरा, ह्या डायरीच्या पहिल्या पानावर माझं नाव का लिहिलंय? आणि हे फोटो, हे तू कधी काढलेत? काय होतं त्या डायरीचं रहस्य? स्वराने आधीपासूनच आरवला पाहिलं होतं का? आणि आरव आता स्वराशी मैत्री ठेवणार की तिच्यापासून दूर जाणार? जाणून घेण्यासाठी नक्की पहा तू माझा होशील ना चा भाग 2 पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.